नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला पण असे ड्रेसचे छान छान पॅचवर गळा बनवायला शिकायचं आहे. चला तर मग हे बघा, इथं कॅनव्हास मी 10 इंच उंचीचा घेतलेला आहे आणि त्यावर आहे ना मी गळा रुंदी 2 इंचाची घेतलेली आहे आणि साईडनी फक्त सव्वा एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खाली तुम्हाला पाहिजे तेवढी उंची तुम्ही घेऊ शकता आणि साईडला पण तुम्ही पाहिजे तो शेप देऊ शकता. फक्त आतमधला जो शेप आहे तो ड्रेसला जो आपण देणार आहे तोच ठेवायचा आहे आणि पॅचचा जो आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपण इथं शेप देऊन घेऊ शकतोय. आणि टॉपवर ना आपण पॅन्टच्या कपड्याचा असा पॅच बनवून लावला ना तर खूप छान दिसतं, खूप क्लासी दिसतं आणि क्लायंटला पण भरपूर आवडतं. तर बघा, जी डिझाईन मी ड्रॉ केलेली आहे अशी मी कट करून घेते आणि ही डिझाईन कट करताना हलणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हे कॅनव्हास पेपरचं आहे असं पॅन्टच्या कपड्यावर आपण मांडून देणार आहे आणि साईडनं आहे अशी टीप मारून घेणार आहे. पण त्याआधी काय करायचं आहे, पिना लावून घ्यायच्या जेणेकरून हलणार नाही. हे बघा, जी डिझाईन आपण बनवू त्या डिझाईनवर आहे अशा टिपा मारून घ्यायच्या त्या आणि जे साईडचं एक्स्ट्रा कापड राहते ते कट करून घ्यायचं आहे. आणि नंतर आहे ना आपला जो फ्रंट भाग आहे ड्रेसचा तो घ्यायचा आहे आणि तो घेताना उलट घ्यायचा आहे आणि या दोन्हीचा मध्यभाग ठेवून मधून एक टीप मारून घ्यायची जेणेकरून हलणार नाही. आणि साईडनं जो आपण गोलाकार शेप दिला आहे त्या पद्धतीनं आहे अशी टीप मारून घेणार आहे. हळूहळू तिरकं होऊन द्यायचा नाही. हा पॅच एका साईडला जाण्याची शक्यता असते, त्यामुळं हळूहळू ही टीप मारून घ्यायची आणि मधलं जे पोर्शन राहतं आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि डबल टिप मारून घ्यायचे जेणेकरून ते प्रॉपर स्टिच होऊन जात आहे. आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि दाब टिप आपण मारून घेणार आहे. ड्रेसवरच दाब टिप मारून घेणार आहे. आणि नंतर काय करायचं आहे, गळा फोल्ड आपण जो उलट्या साईडने बनवला होता तो फोल्ड करायचा आहे, सरळ भागावर घ्यायचा आहे आणि ना असं थोडंसं फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. हे असे गळे जर बनवले ना खूप क्लासी दिसतात, खूप छान दिसतात आणि मेन म्हणजे कॉटनच्या ड्रेसवर खूप उठावून दिसतात. हे असे ड्रेसेस तुम्हाला कशी वाटते डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. चलो बाय.